आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंठवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सुंठवडा फक्त प्रसादासाठीच नाही तर आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचं भरपूर महत्त्व आहे। आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी आणि आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी सुंठवडा आवर्जून खाल्ला जातो। चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धा वाटी खडी साखर आणि 3 चमचे आपली साधी साखर, 1 चमचा बडीशोप वापरायची। बडीशोप सुंठवड्यामध्ये आवर्जून वापरली जाते। अर्धा चमचा खसखस, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा सुंठ पावडर। तुमच्याकडे साबूत सुंठ असेल तर त्याला मिक्सरमधून छानपैकी पावडर करून तयार करायची, किंवा मार्केटमध्ये जिंजर पावडर अशी आपल्याला विकतही भेटते। 3 विलायची, 10 बदाम, 7-8 काजू, 7-8 पिस्ता आणि थोडेसे किसमिस, हे सर्व आपण ह्या सुंठवड्यासाठी वापरणार आहोत। तर सर्वप्रथम जे आपलं खोबरं आहे, किसलेलं सुकं खोबरं, त्याला आपण थोडंसं परतून घ्यायचं, ड्राय रोस्ट करून घ्यायचं। ह्या ठिकाणी तेल किंवा तुपाचा बिलकुलही वापर न करता फक्त खोबरं थोडासा रंग बदलेपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं। त्यानंतर सेम कढईमध्ये जे काही आपण सुकामेवा वापरलेला आहे तो सुद्धा आपण छान परतून घ्यायचा। ह्या ठिकाणी आपण बदाम, काजू आणि पिस्ता फक्त 2 मिनटं आपण गॅसवर परतून घ्यायचं, कारण जर आपण हे व्यवस्थित परतून नाही घेतले तर सुंठवडा हा लवकर खराब होऊ शकतो। ह्या सर्व ड्राय रोस्ट करून घेतलेल्या गोष्टी आपण बाजूला थंड करण्यासाठी काढून घ्यायच्या। आता सेम कढईमध्ये बडीशोप, खसखस आणि पांढरे तीळ ते सुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी ड्राय रोस्ट करून घ्यायचे। सुंठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुपाचा वापर करायचा नाही, आपण असेच त्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं। सर्व सामग्री ड्राय रोस्ट करून झाल्यानंतर थंड करून घ्यायची। आता मिक्सी जारमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स, बडीशोप, तीळ आणि खसखस काढून घ्यायची। सोबतच जी खडीसाखर होती ती पण ॲड करायची, आणि आपण साधी साखर वापरली होती त्यातली अर्धीच फक्त साखर आपण मिक्सी जारमध्ये ॲड करायची, आणि ह्याला थोडंसं पल्स मोडमध्ये ग्राइंड करून घ्यायचं। एकदम फाईन अशी पावडर बनवायची गरज नाही। मिक्सरमधून बारीक करतानाच आपण साबूत विलायचीसुद्धा ॲड करायची। त्या ठिकाणी आपल्याला विलायची सोलून टाकायची बिलकुलही गरज नाही। मिक्सरमधून बारीक केल्यानंतर त्यामध्ये सुंठ पावडर ॲड करायची। सुंठ ही पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे मी शेवटी ॲड केली होती। आणि ही सर्व सामग्री आपण जे डेसिकेटेड कोकोनट थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलं त्यावर ॲड करायचं, आणि त्यामध्येच आपण किसमिस ॲड करून घ्यायची, आणि जी थोडीशी साखर आपण साईडला ठेवली होती ती पण ॲड करायची, कारण सुंठवडा खाताना त्या साखरेचा क्रंच त्यामध्ये छान लागतो। आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं। झटपट असा आपला एकदम पौष्टिक आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेला खूप गुणकारी असा आपला सुंठवडा बनून तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। थँक्यू।